नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला, आज मी तुम्हाला बघा थोडीशी माहिती देणार आहे। आता इथे बघा हा पाठीमागचा भाग शिवून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आता टक्स मारून घ्यायची आहे। आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं, ब्लाऊज शिवल्यानंतर आहे ना पाठीमागच्या बाजूने ना ब्लाऊज वरती उचलतं, तर ते का उचलतं ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता इथे बघा हा उलटा करून घेतलेला आहे आपल्याला। आता इथे पहिले टक्सची मार्किंग करायची। आता इथे बघा खालच्या साईडला मी घेणार आहे 4.25 इंच, हे बघा इथे। आणि आता इथे आपल्याला उंची घ्यायची आहे 4 इंच। आता गळा जर डीप असला म्हणजे मोठा जर गळा असला ना तर आपल्याला टक्सची उंची पण कमी घ्यायला लागते। हे बघा लाईन मारून घ्यायची आपल्याला आणि लाईन डार्क करून घ्यायची। आता दुसऱ्या साईडला पण आहे ना आपल्याला असं हे बघा एकामेकावरती ठेवायचं आहे आणि इथे थोडंसं असं छापून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या साईडला पण आपली मार्किंग दिसते। चला बघू आपण, हे बघा इथे दिसते, त्याच्यावरती आपण आता चॉकने परत थोडंसं डार्क करून घेऊ। खूप महत्त्वाचा इथे हा व्हिडिओ आहे, तुम्ही संपूर्ण बघा। आता इथे बघा आपल्याला टक्स शिवायचं आहे। आता तुम्हाला पुढे समजेल का आपलं पाठीमागून ब्लाऊज का उचलतं। आता इथे बघू शकता, हे बघा। चला आता इथे आपल्याला टक्स शिवायचा आहे। आता तो किती शिवायचा हे बघा, आपण मार्जिन 1 इंच घेतलेलं असतं खालच्या साईडनं, पण आपण काय करायचं दोन्ही बाजूला हे बघा इथे अर्धा इंचापेक्षा कमी घ्यायचं। पाव इंच घेतलं तरी पण चालेल, हे बघा इथे। आणि उंची आपण जिथपर्यंत मार्किंग केलेली तिथपर्यंत आपल्याला असा टक्स हा जोडून घ्यायचा आणि अशी शिलाई मारायला लागते आपल्याला। आता खालच्या साईडला बघा इथे सुरुवात करायची आहे। आता इथे ना हा पाठीमागचा भाग मी उलटा करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला खालच्या साईडला पट्टी वगैरे लावायची गरज नाही। आता इथपर्यंत आपल्याला शिवायचं आहे आणि शिवत आपल्याला बाहेर निघायचं। इथे बघू शकता, तिकडनं सुरुवात केल्यानंतर आहे ना आपल्याला इथे बाहेर निघायचं। इथे खालच्या साईडला लॉक करायला विसरायचं नाही आणि डबल शिलाई मारून घ्यायची, बघू शकता। आता इथे मी फक्त पाव इंच मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडचं मिळून अर्धा इंच इथे झालेलं आहे। आता दुसऱ्या बाजूचा टक्स मी असा शिवून घेतलेला आहे, बघू शकता। आता तुम्हाला इथलं दाखवते। आता ब्लाऊज पाठीमागून का उचलतं, शोल्डर का उतरतात हे बघा। आता इथे बघा आपण हे शिलाईमध्ये फक्त दोन्ही बाजूंना धरून अर्धा इंच गेलेलं आहे, म्हणजे पाव इंच आपण शिलाई घेतली। आता इथे आपण अर्धा इंचापेक्षा थोडंसं जरी जास्त घेतलं असतं, हे बघा। आता इथे बघा दोन्ही साईडला मी असं पकडून ठेवलं, हे बघा। आता हे बघा असं जर घेतलं, इथे टक्समध्ये जास्त घेतलं, इथले बघा हा पाठीमागचा भाग आहे ना ॲटोमॅटिक आहे ना वरती उचलला जातो, हे बघा इथे। आणि हा गळा आपला आहे ना असा फाकल्या जातो, हे बघा इथं बघू शकता असं होतं आणि पाठीमागून आपला लगेच वरती जातं ब्लाऊज, हे बघा इथे बघू शकता। या पद्धतीने तुम्ही जास्त टक्समध्ये मार्जिन म्हणजे टक्स शिवताना ना जास्त शिवायचं नाही आहे, कमीच घ्यायचं शिवताना। आता इथे बघा एकदम परफेक्ट इथे बघा झालेलं आहे, मी एकदम कमी घेतलेलं आहे। अजिबात इथे बघा गळा पण फाकत नाही आहे किंवा शोल्डर पण उतरणार नाही। आता त्याच्यानंतर इथे बघू शकता, हे बघा एकदम छान परफेक्ट बसलेलं आहे। असं आपल्याला टक्स घ्यायचं आहे, ही माहिती दिली तुम्हाला। चला आता त्याच्यानंतर इथे ना गोल गळा घेतलेला आहे, गळा मी पलटून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची। गळ्याला लेस कशी लावायची ते मी सांगते। आता इथे ना साडी अशा कलरची, त्याच्यामुळे मी साडीच्याच कलरची लेस घेतलेली आहे। आता लेस लावताना ना इथे मी लेससारखा धागा मी ओवून घेतलेला आहे, जशी लेस आहे त्याच पद्धतीचा तसाच कलरचा। आता लेस लावताना आपल्याला काय करायचं आहे, अगदी थोडासा कपडा मी समोर ठेवलेला आहे, पुढे तुम्हाला दाखवते। आणि लेस लावताना आपल्याला इथे अजिबात लेस ओढायची नाही, हे लक्षात ठेवायचं। लेस ओढून जर लावली तर ती अशी वर तरंगते, त्याच्यामुळं लेस आपल्याला लूज सोडायची लावताना। आता गोल गळ्याला लेस लावायची, अजिबात वर तरंगत नाही, हे बघा, किंवा वर उचलत नाही, हे बघा। जसं आपण गळ्याचा गोल आकार घेतलेला आहे तसंच आपल्याला इथे लेसचा पण आकार घ्यायचा आहे, बघू शकता। चला आता इथे बघा अगदी कडेला शिलाई मारायची आहे, हे बघा
खूप छान लेस बसते, अजिबात उचलत नाही. संपूर्ण आता इथे मी लावून घेते. अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात ब्लाऊज शिवताना. हे बघा आता मी लेस लावून घेतलेली आहे, बघू शकता. आता हा पुढचा लेसचा भाग आहे तो कटिंग करायचा आहे. आता आपल्याला याच्यावरती डबल शिलाई मारायची. आता एकच शिलाई मारले मी तरी अजिबात इथे बघा लेस आहे ना वर उचलत नाही. कारण का लेस लावताना कोणतीही लावा तुम्ही, कशी पण लावा, कोणत्याही गळ्याला लावा, पण लेस आपल्याला ओढायची नाही, हे लक्षात ठेवायचं. अगदी लूज सोडायची, तेव्हाच लावायची लेस. आता इथे बघा मी आहे ना परत अजून एक शिलाई मारून घेते लेसवरती खालच्या साईडला, म्हणजे अजिबात आपली लेस एवढी छान बसते ना. हे बघा जसं आपण गळ्याचा आकार घेतलेला त्याच पद्धतीने आपण हात पण फिरवायचा, बघू शकता. हे बघा सुंदर आपली लेस पण लागते आणि खूप फिनिशिंगमध्ये लागल्या जाते. इथे बघू शकता. चला इथे झालेली आहे लेस लावून. अजिबात शोल्डर उतरणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी हे बघा लक्षात ठेवायच्या. तुम्ही गळ्याला लेस लावलेली आहे तर बघू शकता खूप सुंदर. आता हे बघा मी लेस लावली ना, अगदी थोडासा कपडा मी पुढे ठेवलेला आहे, अगदी पायपिंग केल्यासारखं दिसतंय, बघू शकता. हे बघा खूप छान फिनिशिंग येते ह्या पद्धतीने जर लेस लावली तर. आता एकच मी लावलेली आहे, तुम्ही डबलही लावू शकता त्याच्या बाजूनं. हे बघा सुंदर इथे आपली लेस लागलेली आहे, बघू शकता. चला छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजिबात सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघू शकता या पद्धतीने लेस लावलेली आहे. हे बघा खालच्या साईडला पण अजिबात वरती उचलत नाही ब्लाऊज. हे बघा तुम्ही ही ट्रिक वापरून बघा आणि नंतर मला सांगा कसं बसलेलं आहे ब्लाऊज तुमचं. हे बघा चला.